लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। हे सगळे नेते हे लॉंग मार्च करत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात पोहोचणार आहेत आणि तिथेच छत्रपतींचा जो पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जो पुतळा आहे तिथपर्यंत हा लॉंग मार्च निघणार आहे। शरद पवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले हे सगळे महत्त्वाचे नेते मवियाच्या या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेत। खरं तर या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाहीये। हे आंदोलन अडवण्यासंदर्भात पोलिसांनी मोठी कुमक या परिसरात तैनात केलेली होती। त्यामुळे हा लॉंग मार्च आता निघालेला आहे। काय पुढे होत आहे याकडे लक्ष असेल। तर शरद पवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे, असलम शेख, नाना पटोले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळे महत्त्वाचे नेते लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा हा लॉंग मार्च असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा 26 तारखेला कोसळला आणि त्याचा निषेध आज मविया नोंदवतेय। मवियाच्या नेत्यांकडून हे आंदोलन केले जात आहे। सरकारचा निषेध नोंदवला जातोय। दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, आदित्य ठाकरे सगळे महत्त्वाचे मवियाचे नेते हे लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। शिवद्रोही सरकार जे आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा शिवद्रोही सरकारचा अपेक्षा काय राहणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळ जायलाही सरकारचा विरोध असेल ते शिवद्रोही सरकार आहे हे सिद्ध झालं। नक्कीच मोदींनी माफी मागितलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता काय मागणी आहे? नक्की सरकारकडून काय अपेक्षा आहे? माफी तर त्यांनी मागितलेली आहे, त्याचं उत्तर आम्ही देऊ आता थोड्या वेळाने। नक्कीच आपल्यासोबत संजय राऊत साहेब आहेत। राऊत साहेब काय सांगाल? मोठ्या संख्येने दाखल झालात तुम्ही इथे। आता पहा काय होत आहे। पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलेली नव्हती। 5000 पोलिसांचा फौजफाटा आहे। काही गरज नाही परवानगीची। मोदींनी माफी मागितल्यानंतर सुद्धा तुम्ही आक्रमक आहात। पंतप्रधानांनी माफी मागितल्यानंतर सुद्धा तुम्ही आक्रमक। तो त्यांचा प्रश्न। तर मुंबईतला मवियाचा हा लॉंग मार्च आपण पाहतोय।